राहुरी महसूल विभागाने कारवाई करून ताब्यात घेतलेल्या वाहनांची चाके आणि इतर स्पेअर पार्ट चोरी झालेत। त्यामुळे या वाहन चालकाने याबाबत चौकशी केली असता महसूल अधिकाऱ्यांनी ही आमची जबाबदारी नसल्याची सबब सांगितली आहे। मात्र तहसील आणि पोलीस ठाण्याच्या आवारामधून अशा पद्धतीने चोरी होत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। राहुरी महसूल विभागाने कारवाई करून ताब्यात ठेवलेल्या वाहनांची चाके चोरीला जात आहेत। त्यामुळे वाहन मालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तर महसूल अधिकारी वाहन मालकांना टोलवाटोलीची उत्तर देत आहेत। शाहरुख शेख या तरुणाचा डंपर 20 जून 2016 रोजी बेकायदा वाळू तस्करी होत असताना राहुरी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी रेल्वे स्टेशन गेटजवळ कारवाई करून ताब्यात घेतला होता। सदर डंपरवर 1 लाखांचा दंड आकारण्यात आला होता। डंपर मालक शाहरुख शेख या तरुणाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तो दंड भरू शकत नव्हता। गेल्या 6 महिन्यांपासून हा डंपर महसूल विभागाच्या ताब्यात आहे आणि हा डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलाय। या दरम्यान सदर डंपरचे 78,000 रुपये किमतीचे 3 चाके, 5,000 रुपये किमतीची बॅटरी, जॅक, खोरे, पाट्या असा जवळपास 90,000 रुपये किमतीचे सामान चोरीला गेले। सदर घटना डंपर मालक शाहरुख शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत महसूल अधिकाऱ्यांकडे चौकशी केली। मात्र जप्त केलेल्या वाहनांची जबाबदारी आमच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलंय। राहुरी महसूलच्या ताब्यामध्ये आणि तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या अनेक वाहनांची चाके, बॅटऱ्या आणि इतर सामान चोरीला जात आहे। त्यामुळे वाहन मालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। तसेच तहसील आणि पोलीस ठाण्याच्या आवारामधून चोरी होत असल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासन झोपा काढते का? डंपर मालकाची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न नागरिक करतायत। माझं नाव शाहरुख शेख आहे। मी शिलेगावचा राहणार आहे। माझी गाडी 20 तारखेला धरण्यात गेली। महसूल विभागाने गाडी त्यांच्या ताब्यात घेतली। त्यानंतर त्यांनी मला दंड केला 1 लाख रुपये। दंड भरण्याची माझी काही परिस्थिती नव्हती, त्यामुळे गाडी आता रखडली इथं। आणि नंतर माझी गाडी त्यांच्या ताब्यात असताना माझ्या गाडीचे वस्तू, टायर, बॅटरी, घमेले सगळे चोरी गेले। आणि साहेबांना विचारल्यानंतर साहेब म्हणतात का आमची जबाबदारी नाही म्हणे। मग ही जबाबदारी आहे कोणाची म्हणे? त्यांच्या ताब्यात साधनं दिलेली आहे, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे। गाडी यांच्या ताब्यात दिल्यापासून 3 टायर, बॅटरी, घमेले, खोरे सगळं चोरी गेलं। एका टायराची किंमत डिक्ससह 26,000 रुपये, असे 3 टायरची किंमत 78,000 रुपये होते। असे बॅटरीन ते धरून 80-90,000 रुपयाची माझी नुकसान झालेली आहे। आणि त्यात मला दंड 1 लाख रुपये सांगितलेला आहे। मग दंड कसा भरायचा? मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।